नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सैन्याच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्फत आरोग्य पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बुलढाणा यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत वैद्यकीय अधिकारी गट स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPWची या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी पदभरती होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला zpbuldana.maharashtra.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म मित्रांनो तुम्हाला 25/2/2025 पासून ते 6/3/2025 पर्यंत तुम्हाला कार्यवेळेत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या वेळेमध्ये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट सुद्धा या ठिकाणी काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट हा जिल्हा आरोग्य कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नावाने या ठिकाणी तुम्हाला 6/3/2025 पर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे. तर मित्रांनो कोणती पद आहेत, पात्रता आहेत ते पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसर, MBBS पात्रता लागणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 10 जागा असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 1, जमात 1, विजा 1, इमव 2, ACBC 1, EWS 1 आणि ओपन 3 जागी पदभरती असणार आहेत. पेमेंट असणार आहे 60,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स पदासाठी पात्रता असणार आहेत. JNM साठी मित्रांनो एकूण 10 जागा असणार आहेत. अनुसूचित जाती 1, जमात 1, विजा 1, इमव 2, ACBC 1, EWS 1, ओपन 3 जागी पदभरती असणार आहेत. पे स्केल असणार आहे 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कर्मचारी पात्रता असणार 12वी सायन्स बरोबर या ठिकाणी पॅरामेडिकलचा कोर्स किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. एकूण 10 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 1, जमात 1, विजा 1, इमव 1, ACBC 1, EWS 1, ओपन 3 जागी पदभरती असणार आहेत. पेमेंट आता 18,000 रुपये पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची सूचना आहेत. यामध्ये मित्रांनो जाहिरातीमध्ये जी पदं आहेत त्या ठिकाणी निव्वळ या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी परमनंट नसणार आहेत. म्हणजे जी कंत्राटी पद्धतीने जाहिरात असते त्याची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर अर्जदार हा संबंधित शारीरिक किंवा सक्षमदृष्ट्या चांगला असावा. अर्जदार कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी दरमहा मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा असणार मित्रांनो वयोमर्यादा ही शासन निर्णय जी वयोमर्यादा असते त्याचा या ठिकाणी तुम्हाला पालन करायचं आहे. ओके, तर मित्रांनो निवड प्रक्रिया कोणतेही तुम्हाला एक्झाम नसणार आहेत जी की या ठिकाणी मित्रांनो मेडिकल ऑफिसर MPW आणि स्टाफ नर्स ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला गुणात्मक पद्धतीने या ठिकाणी तुमचं तपशील असणार आहे. यामध्ये मित्रांनो विवरण असणार आहेत. पदाचं क्वालिफाय एक्झाम असणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जी पर्सेंटेज काढलेले आहेत त्याचा अवरेज किती जाणार आहेत आणि अधिकतम गुण किती आहेत त्याचे मेरिट लागणार आहे. त्याचबरोबर संबंधित पदासाठी शैक्षणिक अर्हता त्याच्यापेक्षा जास्त जर तुमची अर्हता असले त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे आणि अधिकतम गुण असणार आहेत. त्याचबरोबर संबंधित पदाशी अनुभव असल्यास त्या एका वर्षासाठी 60 गुण असे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स देण्यात येणार आहेत. असे 30 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत. असे एकूण मित्रांनो तुम्हाला 100 पैकी जेवढे मार्क्स देता येतात तेवढे मार्क्स अंदाजे तुम्हाला या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला शासकीय निर्णय सर्व आरक्षण असणार आहेत जे की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उच्च अनुभवी या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकापेक्षा अर्ज जर जास्त आले तर एकापेक्षा अधिक जर अर्ज तुम्हाला सादर करायचा असल्यास तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा फॉर्म फी आणि सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला 25/2/25 पासून ते 6/3/2025 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरसाठी 150 रुपये फी आणि कॅटेगरीसाठी मित्रांनो 100 रुपये फी ही डिमांड ड्राफ्ट काढायची आहेत. डिमांड ड्राफ्ट हा तुम्हाला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा याच्याद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 100च्या स्टॅम्पद्वारे तुम्हाला या ठिकाणी ॲग्रीमेंट जे असतं ते ॲग्रीमेंट तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर मित्रांनो अर्जाचा नमुना आहेत, उजव्या साईडला फोटो आहेत, कोणत्या पदासाठी आपला ते नाव लिहायचं आहे, संपूर्ण नाव लिहायचं आहे, वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव, आईचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोड सहित संपूर्ण लिहायचं आहे, भ्रमणध्वनी मोबाईल नंबर, ईमेल ID लिहायचा आहे, जन्मतारीख लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्मवरती वय किती, वर्ष, महिना, दिवस लिहायचा आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला त्याचा तपशील या ठिकाणी टिक मार्क तुम्हाला
करायची आहे. त्याचबरोबर शैक्षणिक माहिती आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हतामध्ये सिरियल नंबर टाकायचे आहेत, उत्तीर्ण झालेले एक्झाम HSC SSC डिव्हिजन मंडळ बोर्ड, त्याचबरोबर परीक्षा उत्तीर्ण वर्ष कोणतं झाले ते, त्याचबरोबर एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी आणि श्रेणी तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर तुम्हाला जर एक्सपिरियन्स असला एक्सपिरियन्स टाकायचा आहे, जे की संस्थेचं नाव, कधीपासून कधीपर्यंत आणि कालावधी तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जो डिमांड ड्राफ्ट दिला त्याचा या ठिकाणी तपशील लिहायचा आहे, डिमांड ड्राफ्टचं नाव वगैरे लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा कुठला खटला वगैरे आहेत का ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे काही सत्यप्रती जोडले आहेत त्याचा तपशील लिहायचा आहे, डोमासील असल्यास येस लिहायचं आहे आणि ते सुद्धा जोडायचं आहे. दिनांक, ठिकाण टाकायचे, स्वाक्षरी, नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र असणार आहेत की नमुना असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक नाव लिहायचं आहे, श्री तुमचं वडिलांचं किंवा पती पत्नीचं नाव, वय, राहणार आणि अशी जाहीर करते की यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला असाल ते, तुम्हाला जर अपत्य असेल तर त्याचा बर्थ डेट आणि मित्रांनो किती संख्या आहे ते आणि बर्थ तारीख टाकायची, स्वाक्षरी लिहायची आहे, दिनांक आणि दिनांक टाकायचे. त्याचबरोबर तुम्हाला पोस्ट सुद्धा घ्यायचे आहेत, जे की अशा पद्धतीने पोस्ट दिलेले आहेत, पोस्ट तुम्हाला घ्यायची आहेत. यामध्ये मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी आणि उमेदवाराची स्वाक्षरी सर्व माहिती लिहायची आहे. शासन निर्णय असतात ते शासन निर्णय, सर्व आरक्षण आणि सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. ओके, तर ही तुम्ही मित्रांनो जिल्हा परिषद बुलढाणामध्ये या ठिकाणी पदभरती व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.